नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर. तर स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा केवळ 85% पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे आणि यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता देखील 70% देखील वर्तवण्यात आली आहे. तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. राज्यासह संपूर्ण देशाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण स्कायमेटने मान्सूनच्या अंदाजात सुधारणा करतो तो सरासरीच्या 85% वरून आणला आहे. याचाच अर्थ यंदाच्या सरासरीच्या केवळ 85%च पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता 70% असल्याचंही स्कायमेटने म्हटलं. एल निनोचा प्रभाव यासाठीच कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली. खाजगी हवामान अंदाज संस्था स्कायमेटने एप्रिलमध्ये यंदाचा मान्सून सामान्यपेक्षा 6% कमीच म्हणजेच एल-पी-एच्या 94% राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आता त्यात आणखी कपात करण्यात आलं असून तो आता 85% पर्यंत कमी केलाय. याबाबत माहिती देताना स्कायमेटने म्हटलं आहे की एल निनोची स्थिती अधिक मजबूत होत असून सकारात्मक आयओडीबाबत अनिश्चितता मान्सूनच्या उर्वरित कालावधीवर परिणाम करण्याची शक्यता आहे. अहवालानुसार देशभरात 1 जून ते 31 जुलै दरम्यान झालेला पाऊस सरासरीपेक्षा 13% कमी राहिला. आता ऑगस्टमध्ये एल-पी-एच्या 84% तर सप्टेंबरमध्ये 80% पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला. अधिकृत हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत पाऊस एल-पी-एच्या 94% पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. भारताला 4 महिन्यांपासून मान्सून हंगामात वर्षातील एकूण पावसाच्या 70 ते 80% पाऊस मिळतो. देशाच्या अन्नधान्य उत्पादनातील निम्म्याहून अधिक उत्पादन मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. त्यामुळे भात, कापूस, कडधान्य व तेलबिया यासारख्या प्रमुख मान्सून किंवा खरीप पिकांसाठी पावसाचे प्रमाण, वितरण आणि वेळ अत्यंत महत्त्वाचे असते. यात अनियमितता निर्माण झाल्यास शेती क्षेत्रावर याचा थेट परिणाम होतो. धन्यवाद.